15 फेब्रुवारी 2026 ह्या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र. शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस, शिव उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कुठली सेवा करावी या संदर्भातली माहिती बघणार आहोत. व्हिडिओ सगळा बघा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 15 तारखेला महाशिवरात्री असल्यामुळे ह्या दिवशी पूजा, व्रत आणि जागरण या 3 गोष्टींना खूप महत्त्व आहे. महाशिवरात्रीची रात्र ही सर्वात मोठी रात्र आहे असं म्हटलं गेलं आहे आणि ह्याच दिवशी शिव आणि शक्ती यांचं मिलन झालं होतं. आता ह्या दिवशी दिवसभर अगदी जसं तुम्हाला जमेल, ज्यांना 4 प्रहरी सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी जो निशित काळ आहे तेव्हा सेवा करावी या संदर्भातली माहिती ऑलरेडी दिलेली आहे. गर्भवती महिलांनी पूजा करावी का या संदर्भातली सुद्धा माहिती ऑलरेडी आपल्या चॅनलवर दिलेली आहे. नक्कीच तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला मदत होईल. आता सेवा म्हटली तर भगवान शंकरांच्या उपासनेमधला मूलभूत अंग म्हणजे सेवा. काय सेवा करायची? अगदी ज्याला जसं जमेल तसं त्याने सेवा करावी. आता प्रत्येकाला लिहिता वाचता येतं असं सुद्धा नाही आहे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वातृकमिव बंधनात मृत्युर्मोक्षी यमावृता, म्हणजेच काय, महामृत्युंजय मंत्राचा मंत्र जप दिवसभर करू शकता भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर, पण त्याच मंत्र जप करून जलाभिषेक करू शकता. सेवेचा सगळ्यात महत्वाचा भाग रुद्राभिषेक, जो प्रत्येकाच्या घरात झालाच पाहिजे. मग तो तुम्ही 4 प्रहर मध्ये करा किंवा तुम्ही निशित काळामध्ये करा किंवा 15 तारखेला तुम्ही दिवसभर करा, तुमची इच्छा. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा, पण ही सेवा करा. रुद्राभिषेक प्रत्येकाच्या घरात झालाच पाहिजे महाशिवरात्रीच्या निमित्ताने. आणि अगदी नाही तर प्रदोष काळी करा, कारण प्रत्येकाला जागरण करणं शक्य होत नाही. जेवढा वेळ तुम्हाला जागरण करता येईल तेवढा वेळ फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कारण आधीच सांगते की भगवान शंकरांचं शिवतत्व ह्या दिवशी खूप जागृत असतं पृथ्वी तलावावर. प्रत्येकाची मनोकामना, प्रत्येकाने केलेली सेवा भगवान शंकर ह्या दिवशी बघत असतात आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतच असतात. आपल्या पण आयुष्यातील संकट, दुःख, जी काही दरिद्री आहे, ज्या काही अडचणी आहे त्या कमी व्हाव्या, भगवान शंकरांची आपल्याला प्राप्ती व्हावी, आपल्या पण मनोकामना पूर्ण व्हाव्या, म्हणूनच आपल्याला ही सेवा करायची असते. सगळ्यात महत्वाचं आहे की रुद्राभिषेक. आता तो कसा करायचा, लईच कमेंट झालं की त्या शॉर्टकट सांग ना की रुद्राभिषेक कसा करायचा, त्या संदर्भातली सुद्धा माहिती लवकरच तुमच्यासोबत मी घेऊन येईल. पण आता सेवेला सुरुवात कुठून करायची? 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, जे प्रत्येकाला माहिती आहे, नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल. सौराष्ट्रम सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैनीनम महाकालम ओंकार ममलेश्वरम परल्या वैजनाथम च डांकिने भीमा शंकर सेतु बंदे तु रामेशम नागेशम दारुका वडवे वाराणस्य तु विश्वशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम कृष्णतम तु शिवाले एतानि ज्योतिर्लिंगाने सायं प्रतः पठेन्नरः सप्त जन्मम कृतम पापम स्मरेण विनशती. जो कोणी 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रमचं रोज हे पठन करतं त्याच्या आयुष्यात सप्त जन्मम कृतम पापम स्मरेण विनशती, 7 जन्माचे जे काही पातक आहे त्याचा नाश होतो असं म्हटलं गेलं आहे. एवढं प्रभावी आहे ते. तर प्रत्येकाने अगदी एकदा तरी याचं पठन करावं. त्याच्याबरोबर येतं ते शिवचालिसा, शिवमहिम, शिवस्तुती, शिवपंचाक्षरी स्तोत्रम. ज्यांच्या सेवा चालू आहे शिवपंचाक्षरी स्तोत्रम ते माहिती आहे. शिवस्तुती, कैलास राणा शिवचंद्रमौळी, त्याच्याबरोबर शिवचालिसा. हे तुम्हाला जसं जमेल, जेव्हा जमेल, अगदी म्हणतो ना की प्रदोष काळानंतर किंवा त्याच्या आधी पण तुम्ही करू शकता. रविवार असल्यामुळे आपण घरातच असतो, तर आपण आपल्या वेळेनुसार जसं जमेल आणि जेवढं जमेल न मोजता एवढंच करू का तेवढंच करू का, जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने. हे जे काय सांगितलं आहे, काही श्रवण करा, काही पठन करा, ज्याला जसं वाटतं त्याने ते करावं. आता हे सगळं झाल्यावर आपल्याला रुद्राभिषेक करायचा असतो भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर. 1 लोटा जल जरी अर्पण केले तरी ते आपल्यावर प्रसन्न होता. मग तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा जो काही महामृत्युंजय मंत्र आहे तो पठन करून तुम्ही सेवा करू शकता. आता ह्या सेवा दिवसभरात, रात्रभरात, पण दिवसभर नाही रात्रभर सुद्धा तुम्ही करू शकता.
भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे. भक्तांच्या एका हाकेला ते धावून येता. सगळ्यात आधी बऱ्याच घरात आपलं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण चालू आहे. ज्यांना नाही शक्य होत ना त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी तरी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करावं. ताई अगं या सगळ्या सेवा मंदिरात जाऊन केल्या तर चालेल का? जर तुमची इच्छा असेल, जर तुमच्या घरात म्हणजे तिकडे जागा असेल तर तिथे करू शकता. श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण मंदिरात जाऊनही करू शकता. पण एवढी तिथे जागा आहे का ते आपल्याला बसू देतील का? ज्यांना शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी शिवलीलामृतला 11वा अध्याय, शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय ज्याला रुद्र अध्याय म्हटलं गेलं आहे आणि तो पठन केल्याने ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे. ह्या दिवशी नाही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण झालं तरी सुद्धा 11वा अध्याय आवर्जून वाचावा किंवा तो श्रवण करावा. ज्यांना श्रवण करणं शक्य होईल म्हणजे ऐकणं, ज्यांना ऐकणं शक्य होईल त्यांनी ते करावं, ज्यांना पठण करणं शक्य होईल त्यांनी ते करावं. आता प्रहर काळात आपले जे 4 प्रहर आहे ना, प्रत्येक वेळेस आपण असं ऍडजस्ट करा की पहिला प्रहर आहे तर मी या प्रहराला, आता ताई हे प्रहर कधी सुरू होता या संदर्भातली पण माहिती मैत्रिणींनो आधी दिलेली आहे. तो व्हिडिओ बघा, नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल कारण ऑलरेडी त्या संदर्भातली माहिती मी सांगितलंय की 4 प्रहरी पूजा. मग आता पहिल्या प्रहराला जर तुम्ही रुद्राभिषेक केला तर दुसऱ्या प्रहराला तुम्ही शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचा. तिसरा जो प्रहर असेल तेव्हा तुम्ही शिवचालीसा पठण करा किंवा शिवाष्टोत्तर नामावली करा. जसं तुम्हाला जमतं आपल्या टाइमानुसार तुम्ही सेवा करू शकता. कारण ह्याच दिवसाचं अवचित्त साधून बघा, एखाद्या शुभ दिनी जेव्हा आपण शुभ कार्य करत असतो त्याचे खूप जास्त प्रमाणात आपल्याला फायदे होत नाही. हे तसंच आहे की आपण भगवान शंकरांचं जे शिवतत्व आहे ते आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं, आपल्या पण मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. ज्यांना काही मासिक धर्म, सुतक, विटाळ, मग अशा वेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नाम जप करू शकता. ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही युट्यूबवर श्रवण करू शकता. अर्थात अशा वेळेस तर आपण सेवा करू शकत नाही. ताई मी गर्भवती आहे, मी भगवान शंकरांची तुम्ही घरात सेवा करू शकता. जे काही सांगितलंय, मग रुद्राभिषेक आहे, साधा अभिषेक आहे किंवा शिवचालीसा, शिव अष्टोत्तर नामावली, शिवसहस्रनाम, यस भगवान शंकरांचे 1000 नावं, शिव अष्टोत्तर नामावली, इतकी सुंदर सेवा आहे. भगवान शंकरांचे 108 नावं किंवा शिवसहस्रनाम, भगवान शंकरांचे 1000 नावं तुम्हाला जे उपलब्ध भेटलं आहे. आणि काही मग तुम्ही ऐका, काही तुम्ही पठण करा, जसं जमेल त्या पद्धतीने सेवा करा. पण आवर्जून सेवा करा. सेवा करणं, भगवान शंकरांची पूजा करणं हे खूप महत्वाचा भाग आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी जसं जमेल, जेवढं जमेल मंदिरात जाऊन आपण पाया पडतो, दर्शन घेतो. जलाभिषेक करता आला तर ते उत्तम. तिकडे तुम्हाला जे काही भगवान शंकरांना अर्पण करायचं, मग बेलपान आहे, भस्म आहे, धोत्र्याचं फुल आहे, धोत्र्याचं फळ आहे, जे तुम्हाला जमतं ते अर्पण करा. नाहीच ना गर्दी, लांबून दर्शन घ्या. आपल्या घरात भगवान शंकरांची शिवपिंडी आहे. ज्यांच्या घरात भगवान शंकरांची शिवपिंडी पण नाही त्यांनी मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवा आणि मग नंतर तुम्ही त्याची पूजा करू शकता. एवढंच आहे की थोडं थोडं पाणी टाका, कारण ते तुम्ही मातीचं किंवा वाळूचं बनवलेलं असतं तर त्याचं थोडं थोडं पाणी टाकायचं. बाकी काही नाही. तुम्ही घरातही तुमच्या हस्ते शिवपिंडी बनवू शकता, शिवलिंग तुम्ही बनवू शकता आणि सेवा करू शकता. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी, भगवान शंकरांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.